नमस्कार साथी, मी परेश काठे. आज 26 डिसेंबर आहे आणि गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे या वर्षीचा आणि आपल्याला माहीतच असेल का महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मार्गशीर्ष महिन्यात उपवास करायचे आणि मग हे महालक्ष्मीचा उपवास आणि त्याचा हळदी-कुंकू करून महिलांना बोलवायचं, त्यांना हळदी-कुंकू करायचं वगैरे अशी एक उपवासाची पद्धत आपल्याकडे सुरू झालेली आहे. अनेक स्त्रिया, माता-भगिनी हा उपवास करतात. त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवत आहे. तर व्हिडिओ बनवण्याआधी याचा थोडी माहिती काढावी म्हणून हे पुस्तक ज्याला पोथी म्हणतात, महालक्ष्मी व्रतकथा, हे मी बाजारातून विकत घेतलं सर्वात आधी आणि थोडं हे वाचलं मी. त्याचबरोबर आमचे एक विवेकवादी विचारवंत आहेत जगदीश काबरे. ह्यांनी देखील याविषयी एक अभ्यासपूर्ण पोस्ट लिहिली आहे. तर सर्वप्रथम या पोथीत किंवा या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता आदी काळापासून हे व्रत अतुलनीय आहे. परंतु हे अत्यंत भ्रामक आणि फसवं असं विधान आहे याच्यात लिहिलेलं. कारण तुमच्याकडे जर आजूबाजूला कोणी अ, आया असतील, आज्या असतील 60-70 वर्ष वयाच्या, तर त्यांना तुम्ही जाऊन विचारा, की त्यांच्या तरुणपणात त्यांना ह्या व्रताची, महालक्ष्मी व्रताची माहिती तरी होती का? किंवा नाव तरी त्यांनी ऐकलं होतं का? तर त्याचं उत्तर नाही असंच येईल. कारण हे जे व्रत आहे आणि हे हे जे पुस्तक आहे, ते 1962 साली लिहिलं गेलेलं आहे. आणि नंतर ते 80च्या दशकात वगैरे शहरी भागात ते प्रसिद्ध झालं आणि मग महिला वर्ग हे व्रत करायला लागला. परंतु ज्या अगदी म्हाताऱ्या बायका असतील, त्यांना ह्याच्याबद्दल त्यांच्या तरुणपणात तरी नक्कीच माहिती नसेल. तुम्ही ह्याचा शोध घेऊ शकता. त्याचबरोबर ह्याच्यात असं पण लिहिलंय, की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्यामधलं, की ज्या दिवशी तुम्ही व्रताचं उद्यापन म्हणजे व्रत संपवणार, त्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिका यांना घरी बोलवून त्यांना नमस्कार करावा, हळदी-कुंकू करावे आणि मग प्रसाद म्हणून फळ किंवा जे काही आहे ते द्यावं आणि कंपल्सरी म्हणजे ह्या पुस्तकाची एक प्रत त्या 7 जणींना तुम्हाला द्यायचीच आहे आणि हे किमान 7 जणी आहेत हां. आता मी आमच्याकडे अशा कित्येक बायका बघितल्या ज्या 50-60 प्रती ह्या पुस्तकाच्या दरवर्षी वाटतात आणि मग या पुस्तकाच्या प्रती वाटल्यामुळे अनायासे या पुस्तकाचा प्रचार होतो आणि प्रकाशकाचाच फायदा होतो. तर हे जे पुस्तक आहे ते केलेल्या अभ्यासानुसार गाडगीळ नावाच्या एका व्यक्तीने लिहिलं आहे आणि 1962 साली लिहिलेलं आहे आणि त्यात असं पण लिहिलेलं आहे, की शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. काय संबंध? चला असं लिहिलं असतं का कोणत्या गरिबाला तुम्ही दक्षिणा पूजा गरिबाला कोणी दानधर्म वगैरे करा, तर एक वेळेला मान्य केलं असतं. पण स्पेसिफिक ब्राह्मणालाच जाऊन तुम्ही तिकडं दानधर्म करा, असं ह्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे एकाच जातीचा उद्धार करा, असं थोडक्यात लेखकाला म्हणायचे असेल, कारण लेखक पण त्याच जातीचा आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये असं देखील लिहिलेलं आहे का पूर्ण महिनाभर तुम्हाला हा म्हणजे शाकाहाराचे पालन वगैरे करायचे आहे आणि उपवास वगैरे करायचे आहेत, व्रत करायचं आहे. तर कसं आहे का पूजा करण्यास किंवा एखाद्या देवीची किंवा महालक्ष्मीची भक्ती करण्यास आपला विरोध असायचे कारण नाही. परंतु ज्याला आपण व्रत म्हणतो, म्हणजे काय? की काही ठराविक नियमांचे पालन करायचे आणि तरच ती देवी तुम्हाला पावेल आणि ह्या कथेमध्ये जसं लिहिलेलं आहे का तुम्ही जर हे व्रत केलं, तर त्या काळी ज्या कोणी राणीनी हे व्रत केलं होतं, जिला पूर्वीच्या जन्मामध्ये अमाप पैसा भेटला, परंतु पुढच्या जन्मात ती महालक्ष्मीला विसरली. त्याच्यामुळे तिचा पैसा सगळा निघून गेला, तिला दारिद्र्य आलं वगैरे, वगैरे नेहमीप्रमाणे सत्यनारायण स्टाईल कथा ह्याच्यामध्ये लिहिलेली आहे. आणि महिलांना असं त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे का तुम्ही जर हे व्रत केलं, तर तुम्हाला देखील प्रचंड असा धनलाभ होईल आणि धनलाभ जर झाला नाही, तर तुम्ही हे व्रत करत राहा आणि जर धनलाभ झाला,
तर महालक्ष्मी मातेला विसरू नका. दरवर्षी हे व्रत करत राहा आणि ही पोथी किंवा हे जे पुस्तक आहे, ते सगळ्या बायकांना वाटत राहा आणि प्रकाशकाचा फायदा करत राहा. हेच या व्रताचं सार आहे. आणि हे यशस्वी होण्यामागे कारण असं आहे, हे बघा हे हे जे व्रत आहे, हे करायला फारसा पैसा लागत नाही. एक नारळ मांडून देखील तुम्ही कलश आणि नारळ मांडून देखील तुम्ही ह्याची पूजा करू शकता. आणि हे पुस्तक देखील फारसं महाग नाहीये मित्रांनो. परंतु खर्च लागत नाही. म्हणून या थोतांडाला आपण किती दिवस ह्याचं पालन करायचं? हां? जेव्हा धर्माचा अतिरेक झाला होता आणि धर्ममार्तंडाचे स्तोम माजले होते, तेव्हा आपल्या संतांनी आपल्याला काय शिकवण दिलेली? ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या-13व्या शतकामध्ये, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे फक्त देवाचं नाव घ्या तुम्ही. हे असे व्रत वगैरे 1 महिना नियम पाळायचे, शाकाहार करायचा, जो मांसाहार करतील त्यांनी सोडायचा, घरच्यांना वेठीस धरायचं, बायकांना बोलवायचं, त्याच्यामध्ये सुवासिनींनाच बोलवायचं. विधवा यांच्या खिचगणतीतही नाही, कारण विधवेला जगायचाच अधिकार नाही यांच्या मते. विधवेने सती जायला पाहिजे, असे यांना वाटते. तर असे हे महिलांवरच अन्याय करणारे व्रत या महिलांनी का करावे? ह्याचा विचार महिला कधी करणार आहेत का? त्याचबरोबर आता ह्या ज्या पोथ्या आहेत, ह्या पोथ्या एकमेकींना भेट देऊन फक्त प्रकाशकाचाच फायदा होणार आहे ना. एकदा भेट दिली तुम्ही, समजा त्याला 1 वर्ष भेट दिली, पुन्हा दरवर्षी त्याच बायकांना तीच पोथी भेट देण्याचं काय लॉजिक आहे? ह्याच्यात कोणाचा फायदा आहे? फक्त जे प्रकाशक आणि जो लेखक आहे त्याचाच फायदा आहे. आणि कुठल्याही पुराणांमध्ये किंवा कुठल्याही 100 वर्षापूर्वी ह्या व्रताचा किंवा शिवकाळात किंवा पेशवे काळात ह्या व्रताचा साधा उल्लेख देखील कुठे आढळत नाही इतिहासात. कारण हे आत्ता आलेलं आहे थोतांड. तर माझी महिला भगिनींना विनंती असेल का, हे तुम्ही देवाची भक्ती जरूर करा, देवीची भक्ती करा, त्याला काही आक्षेप असण्याचं कारण नाही. परंतु ह्या व्रतासारख्या ज्या अंधश्रद्धा आहेत आणि ह्याच्या मागे जी लालच दाखवली जाते का तुम्हाला प्रचंड पैसा भेटेल, लक्ष्मी भेटेल. अहो, हातपाय हलवल्याशिवाय, कष्ट घेतल्याशिवाय किंवा काही कर्म केल्याशिवाय पैसा येणार आहे का फक्त देवीची पूजा करून? ह्याचा विचार सुद्धा आपण करायला पाहिजे ना. पैसा यायचा तर दूरच, ह्या व्रताच्या मागे आपण पैसा घालवत असतो. फळं खरेदी करा, वेण्या खरेदी करा, ही पुस्तकं खरेदी करा, बायकांना बोलवा, त्यांना खायला प्यायला द्या. आणि हा जो सामाजिक दबाव तयार होतो, ह्याच्यामध्ये गरीब स्त्रिया सुद्धा भरडल्या जातात. कारण त्यांना पण एक कुठेतरी लालच लागते का आपण हे व्रत केलं, थोडा पैसा खर्च केला तर आपल्याला सुद्धा प्रचंड पैसा भेटेल, महालक्ष्मी देवी आपल्याला प्रसन्न होईल. अहो, पण तुम्ही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काय लक्ष्मी प्रसन्न होणार आहे काय? ह्याचा थोडा विचार बहिणींनी करायला पाहिजे. आज हे व्रत करण्याची आपल्याला खरंच आवश्यकता आहे का? ह्याचा एकदा विचार माझ्या माता भगिनींनी नक्की करा. सावित्रीबाई फुले असतील, ज्यांनी महिलांच्या हक्कांसाठी, महिलांच्या शिक्षणासाठी शेणाचे गोळे खाल्ले, त्या सावित्रीबाईंचा आता येत्या काही दिवसात 3 तारखेला जन्मदिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. किती महिलांना ही गोष्ट माहिती आहे? जगाच्या पाठीवर असा एकमेव नेता असेल ज्यांनी महिलांच्या हक्कासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण महिलांना त्याच्याशी काय घेणं देणं नसतं, त्याची माहिती महिलांना नसते, फार थोड्या महिलांना असते. परंतु ह्या महालक्ष्मीची जर विचारली तर आता बहुसंख्य महिलांना याची माहिती असेल. तर माझ्या महिला माता भगिनींनो, तुम्ही नक्की मी काय म्हणतो त्याचा विचार करा. कुठेही तुमच्या भावना दुखवायच्या किंवा इतर काही तुमच्या भक्तीला दुखवायचा माझा काय प्रयत्न नाही. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही भक्ती करा, पण व्रत किंवा नवस किंवा मी जर हे केलं तर मला हे मिळेल, ह्या लालसेपोटी कुठल्याच देवाची भक्ती करू नका. तो देव तुम्हाला पावणार नाही. धन्यवाद.